आता बातम्या आहे नाशिकच्या राजकारणातील। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजर आधी संजय राऊतांसोबत एका पत्रकार परिषदेत दिसले आणि त्यानंतर काही मिनिटातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला ते पोहोचले। नाशिकमध्ये येत्या 8 दिवसात काय घडतं पहा असं म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी देखील सूचक इशारा दिला। पाहूयात एक रिपोर्ट। नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करणारे हे आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर। ठाकरेंचा उपनेता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आल्यानं नाशिकमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या। विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांना भेटण्याआधी संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेत बडगुजर उपस्थित होते। राऊतांच्या बाजूलाच बडगुजर बसले होते। बडगुजर राऊतांचे निकटवर्ती आहेत आणि पत्रकार परिषद होताच बडगुजर फडणवीसांच्या भेटीला आले। मात्र आपण निवेदन देण्यासाठी आलो होतो असं सुधाकर बडगुजर म्हणालेत। साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटचं उद्घाटन आहे आणि त्या उद्घाटनाच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी आले होते आणि मी त्यांच्याकडे कालपासून वेळ मागितलेली होती की मला एक 5 मिनिटाची वेळ मिळावी। त्यांनी आज सकाळी मला वेळ दिली आणि त्या वेळेनुसार मी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। ती भेट झालीच ना आता निवेदन जे दिलं त्या मागण्या ज्या आहेत आमच्या 3 मागण्या प्रमुख मागण्या आहेत। जे रिक्त पद आहेत ते लवकर भरावेत, क्लास 3 क्लास 4चे प्रमोशन जे आहेत ते लवकर करावेत आणि आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लवकर द्यावा। या 3 मागण्या प्रमुख मागण्या होत्या त्या मुख्यमंत्री साहेबांकडे दिलेल्या आहेत। 2007 पासून सुधाकर बडगुजर राजकारणात आहेत। 2007 मध्ये अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले। 2008 मध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता। 2009 ते 2012 या काळात नाशिक महापालिकेचे सभागृह नेतेपदही सांभाळलं। 2014-2019 मध्ये नाशिक पश्चिम विधानसभेतून ठाकरेंनी तिकीट दिलं पण पराभूत झाले। शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना फुटल्यानंतरही बडगुजर ठाकरेंसोबतच राहिले। मुंबई ठाण्यासह नाशिक महापालिकेची निवडणूक येत्या 4 महिन्यात होणार आहे। त्यासाठी संजय राऊत नाशिकच्या दौऱ्यावर आलेत। इथे राऊतांनी संघटनात्मक बैठकही घेतली आणि त्याचवेळी मुख्यमंत्र्यांवर नाशिकचं अनाथाश्रम केल्याची टीका केली। तर मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरेंची शिवसेना जमीनदोस्त होणार असं सांगतानाच नाशिकमध्ये 8 दिवसात काय होतं पहा असा सूचक इशारा दिला। नाशिकमध्ये सुद्धा तुम्ही अवस्था बघा शहराची, पाण्याची, रस्त्यांची, स्वच्छतेची। नाशिकसारख्या शहरामध्ये मुख्यमंत्री येऊन कुंभमेळ्याची तयारी करतायत पुढल्या, पण आज जो काय कचरपट्टी झालेली आहे नाशिकची, खड्डे बघा रस्त्यावर, एका पावसात पाणी कसं तुमच्या रस्त्यावर पहा ना तुम्ही। ते मुख्यमंत्री दत्तक घेतलेलं शहर आहे ना तुमचं, हे दत्तक घेतलेलं शहर आहे, त्याचे तुम्ही अनाथाश्रम करून टाकला। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे, हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त देशद्रोह होण्याच्या मार्गावर आहे। नाशिकला आता ते संघटनात्मक सगळ्या गोष्टींवर चर्चा करून गेले। त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या 8 दिवसामध्ये कोण राहील कोण राहणार नाही म्हणून। या माणसाच्या बडबडीमुळे, त्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत। मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील, पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे, आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे काम यांचं। आणि म्हणून अशा या बडबडीमुळे हा सगळा पक्ष आता म्हणजे मी सांगू शकत नाही, मला शब्द नाही त्यांच्याबद्दल, पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत। 8 दिवसात नेमकं काय होतं हे दिसेलच, पण आपण महापालिकेतील रिक्त जागा भराव्या यासाठी निवेदन देण्यासाठी आलो होतो अशी प्रतिक्रिया बडगुजर यांनी दिली। 2017 मध्ये नाशिक महापालिकेची निवडणूक झाली होती। तेव्हा स्वबळावर लढत 122 पैकी 67 जागा जिंकत भाजपनं सत्ता मिळवली। शिवसेनेला त्यावेळी 34 जागा मिळाल्या होत्या, तर सत्तेत असताना मनसे 39 वरून 5 नगरसेवकांवर आली होती। 2022 मध्ये महापालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर निवडणूक झालेली नाही। आता भाजपसह सर्वच पक्षांकडून दौरे आणि हालचाली सुरू झाल्या। तर गेल्या 2 दिवसापासून मुख्यमंत्री नाशिकमध्येच होते। यावेळी त्यांनी आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बैठकही घेतली। त्यावेळी पत्रकारांनी नाशिकमध्ये पालकमंत्री पदाच्या वादावरून मुख्यमंत्र्यांना प्रश्न केला, त्यावरून पुन्हा राऊतांनी डिवचलं। अमृत स्नान हे लाखो वर्षापासून चाललेलं आहे। पालकमंत्री जातात येतात राहतात, काही अडलंय का? त्यामुळे काही काळजी करू नका। कुंभमंत्री आहेत ते सगळं करतील, सोबत बाकीचे आमचे मंत्री आहेत। या जिल्ह्यामध्ये गिरीश भाऊ कुंभमंत्री म्हणून काम पाहतात,
आमचे दादा भुसे आहेत, आमचे नरहरी झिरवळ आहेत, भुजबळ साहेब आहेत, आणि कमी पडलो तर आम्ही पण आहोतच ना. बघा, ते बरोबर बोललेले आहेत. पालकमंत्र्यांशिवाय काही अडलंय का, ते काय चुकीचं बोलले. मुळात सरकार, या राज्याचे मंत्रिमंडळ आहे त्यांच्याशिवाय काय अडलेलं नाही आहे. मंत्री कामच करत नाही आहेत. मुख्यमंत्री नसले तरी पण राज्य चालत आहे. जे बाकीच्या ठिकाणी जे पालकमंत्री आहेत ते काय दिवे लावते एकदा बघून घ्या. पालकमंत्री हा जिल्ह्याच्या लुटमारीसाठीच नेमला जातो अलीकडे, आणि पोलिसांवर दबाव आणण्यासाठी. विधानसभेनंतर आता मोर्चा महापालिकांकडे वळलाय. त्याच्या हालचालीही दिसू लागल्यात. आता गिरीश महाजन म्हणतात त्याप्रमाणे नाशिकमध्ये 8 दिवसात काय होतं हे दिसेलच. पवन येवलेसह चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक.